श्रीमद दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास 9वा निद्रा निरूपण श्रीराम वंदुनिया आदी पुरुष निद्रेचा वेळास निद्रा आली या सावकास जाणार नाही श्रीराम आदी पुरुषास वंदन करून आता निद्रेच्या विलासाचे वर्णन ऐकू. एकदा झोप आली की मग ती आवरत नाही. निद्रेने व्यापिली काया आळस अंग मोडे जांभया तेणे करिता बैसावया धीर नाही श्रीराम. एकदा निद्रेने शरीराचा ताबा घेतला की आळस सुस्ती येते, अंग मोडून येते, जांभया येऊ लागतात, बसवत नाही अशी स्थिती होते. कडकडा जांभया येती, चटचटा चटक्या वाजती, डकडका डुकल्या देती सावकास श्रीराम. कडकडा जांभया येऊ लागतात, चटचट चुटक्या वाजवल्या जातात, डकडका डुलक्या येऊ लागतात. एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एक तेवच कोण पाहाती चहूंकडे श्रीराम. एखाद्याचे डोळे मिटतात, एखाद्याचे डोळे अर्धवट मिटतात, तर कोणी दचकून चहूकडे पाहू लागतो. एक उलथोन पडिले, तीही ब्रह्मवीणे फोडिले, हुडकाचे तुकडे झाले सुधी नाही श्रीराम. एखादा कीर्तन ऐकायला आलेला श्रोता झोप अनावर झाल्यामुळे एकदम उताणा पडतो. तो बुवांच्या ब्रह्मवीणेवर पडल्यामुळे ब्रह्मवीणा फुटते किंवा वाद्याचे तुकडे होतात, तरी त्याला शुद्धी नसते. एक टेंकोन बैसले, तेथेची घोरो लागले, एक उताणे पसरले सावकास श्रीराम. एखादा टेकून बसलेला श्रोता तेथेच घोरायला लागतो. एखादा बसल्या जागीत सावकाश उताणा पसरतो. कोणी मुरकुंडी घालिती, कोणी कानवडे निजती, कोणी चक्री फिरती चहूंकडे श्रीराम. कुणी मुरकुंडी घालून झोपतो, तर कुणी कुशीवर पाय पोटाशी घेऊन झोपतो, तर कुणी झोपेतच गोल गोल चहूकडे फिरतो लोळतो. एक हात हालविती, एक पाये हालविती, एक दात खाली करकराटे श्रीराम. कुणी झोपेत हात हलवतो, तर कुणी पाय हलवतो, तर कुणी करकरा दात खातो. एकाची वस्त्रे निघून गेली, ते नागवीच लोळो लागली, एकाची मुंडासे गडबडिली चहूंकडे श्रीराम. कुणाच्या अंगावरचे कपडे जाग्यावर राहत नाहीत आणि तो नागवास लोळू लागतो. एखाद्याचे डोक्याचे मुंडासे सगळीकडे पसरले जाते. एक निजेली अव्यावेस्ते, एक दिसती जैसी प्रेते, दात पसरुनी जैसी भूते वाईट दिसती श्रीराम. कुणी अस्ताव्यस्त झोपतात, तर काही जण प्रेतासारखे दिसतात, तर कुणी झोपेतच तोंड उघडे राहिल्याने दात विचकलेल्या भूतासारखे वाईट दिसतात. एक वोसणतची उठिले, एक अंधारी फिरो लागले, एक जाऊन निजेले उकरड्यावरी श्रीराम. एखादा बडबडतच उठतो, तर एखादा झोपेत अंधारातच फिरू लागतो. एखादा कुणी उकिरड्यावर जाऊन झोपतो. एक मडकी उतरिती, एक भोई चांचपती, एक उठोन वाटा लागती भलतीकडे श्रीराम. एखाद्या शिंकाळ्यावरची मडकी गाडगी उतरवू लागतो, तर एखादा जमीन चाचपू लागतो, तर कुणी झोपेतच उठून रस्त्याने भलतीकडेच चालायला लागतो. एक प्राणी वोसणाती, एक फुंद फुंदो रडती, एक खदखदा हासती सावकास श्रीराम. कुणी एखादा अवगीच ओरडतो, तर दुसरा एखादा स्फुंदून स्फुंदून रडायला लागतो, तर कुणी हळूच खदखदा हसायलाच लागतो. एक हाका मारू लागले, एक बोंबलीत उठिले, एक वचकोन राहिले आपुले ठाई श्रीराम. कुणी हाका मारू लागतात, तर कुणी बोंबलत उठतात, तर कुणी जागच्या जागी दचकतात. एक क्षणक्षणा खुरडती, एक डोई खाजविती, एक कढो लागती सावकास श्रीराम. कुणी एखादा क्षणाला खुरडतो, तर कुणी डोकेच खाजवतो, तर कुणी हळूहळू कणू लागतो. एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकास श्रीराम. कुणाच्या तोंडातून लाळ गळू लागते, तर कुणी थुंकी टाकतो, तर कुणी लघुशंकाही करतो. एक राऊत सोडिती, एक करपट ढेकर देती, एक खाकरुनी थुंकिती भलतीकडे श्रीराम. कुणी झोपेत अपान वायू सोडतात, तर कुणी करपट ढेकर देतात, तर कुणी खाकरून भलतीकडेच थुंकतात.
एक हागती एक वोकिती एक खोकिती एक सिंकिती एक ते पाणी मागती निदसूर्यास्वरे श्रीराम. कुणी हकतात तर कुणी ओकतात, कुणी खोकतात तर कुणी शिंकतात, तर कुणी अर्धवट झोपेत पाणी प्यायला मागतात. एक दुःस्वप्ने निर्बुजले एक सुस्वप्ने संतोषले एक ते गाढमुढी पडिले सुषुप्तीमध्ये श्रीराम. कुणाला दुःस्वप्न पडल्याने ते घाबरतात, तर कुणाला चांगले स्वप्न पडल्याने संतोष वाटतो, तर काही सुषुप्तीमध्ये गाढ झोपेत स्वस्थ पडतात. इकडे उजेडाया झाले कोणही पढणे आरंभिले कोणी प्रातस्मरामी मांडिले हरिकीर्तन श्रीराम. इकडे उजाडायला आले की माणसे जागे होतात, मग कोणी नित्यपाठ करायला आरंभ करतो, तर कोणी प्रातस्मरामी म्हणून प्रातस्मरण करू लागतो, तर कोणी हरिकीर्तन करू लागतो. कोणी आठविल्या ध्यानमूर्ती कोणी एकांती जप करीती कोणी पाठांतर उजळीती नाना प्रकारे श्रीराम. कोणी मूर्तीचे ध्यान करू लागतात, तर कोणी एकांतात जप करू लागतात, तर कोणी अनेक प्रकारे पाठांतराची उजळणी करू लागतात. नाना विद्या नाना कळा आपलाल्या सिकती सकळा तान माने गायेन कळा एक गाती श्रीराम. आपापल्या आवडीप्रमाणे लोक नाना विद्या नाना कला शिकायला आरंभ करतात, तर काही तान मान गायन कला यांचे ज्ञान असणारे गाऊ लागतात. मागे निद्रा संपली पुढे जागृती प्राप्त झाली व्यवसायी बुद्धी आपुली प्रेरिते झाले श्रीराम. रात्रीची झोप झाली आणि उजाडल्यावर जागृती प्राप्त झाली की प्रत्येक जण आपापल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागतात. ज्ञाता तत्वे सांडून पळाला तुर्ये पलीकडे गेला आत्मनिवेदने झाला ब्रह्मरूप श्रीराम. जो ज्ञाता ज्ञानी पुरुष असतो तो या दृश्याचा तत्वांचा निराश करून तुर्ये पलीकडे जातो, म्हणजे साक्षीत्वाची जाणीव सोडून आत्मनिवेदन करून केवळ सत्स्वरूप ब्रह्मरूप होतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपण नाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.